हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर सर्च इंग्लिश. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 10th स्टँडर्ड इंग्लिश लेसन अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड यातील इंग्लिश वर्कशॉप आणि त्यातील क्वेश्चन आणि आन्सर बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे आपल्या इंग्लिश वर्कशॉपमधील, ॲग्री ऑर डिसॲग्री विथ रिझन्स आपल्याला इथे लिहायचे आहेत. यामध्ये पहा डायरेक्टली आन्सर दिलेले आहेत. पहिला जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे ॲग्री. द नरेटर लिव्ड इन अ ग्रीन अँड नॅचरल सिटिंग filled with animals suggesting nature's bounty. त्यानंतर सेकंडचा आन्सर सुद्धा ॲग्री आहे. द नरेटर रीड बुक्स ड्युरिंग हॉलिडेज इंडिकेटिंग दॅट हॉलिडेज गेव हिम टाइम टू रीड. थर्ड आन्सर जे आहे ते आहे डिसॲग्री. हेल्पिंग द बेबी लंगूर वॉज नॉट अ मिस्टेक बट अ काइंड ॲक्ट. म्हणजे बेबी लंगूरला जे त्यांनी मदत केली ती काही चूक नव्हती, उलट दयाळूपणाने केलेलं काम होतं. डीचा आन्सर सुद्धा डिसॲग्री आहे. द मदर लंगूर शोड इमोशन थ्रू हर आईज अँड बॉडी लँग्वेज. मदर लंगूरने आपल्या डोळ्यांमधून बॉडी लँग्वेजमधून ग्रॅटिट्यूड जे आहे ते शो केलं. आणि ईचा आन्सर आहे ॲग्री. द नरेटर मेन्शन ही वॉज 55 years ओल्ड. सो ते बरोबर आहे. पुढील क्वेश्चन आहे पहा, मॅचिंग द फ्रेजेस. तर इथे आपल्याला काही फ्रेजेस दिलेले आहेत, त्याच्या मिनिंगसोबत त्याला मॅच करायचं होतं. डायरेक्टली आन्सर दिलेले आहेत. पहिला आहे टू बी पार्ट अँड पार्सल. तर मित्रांनो, ही जी फ्रेजेस आहेत ते अतिशय इम्पॉर्टंट आहेत, कारण यावर आधारित क्वेश्चन हे आपल्या एक्झाममध्ये विचारण्यात येतात. सो पार्ट अँड पार्सल ऑफ म्हणजे टू बी अन इसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट, म्हणजे अविभाज्य भाग. टू बी एन्ग्रॉस्ड इन मीन्स टू बी कम्प्लिटली ऑक्युपाइड इन, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये पूर्णपणे तल्लीन होऊन जाणे. टू टेक नोटीस ऑफ म्हणजे टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन, एखाद्या गोष्टीला ऑब्झर्व करणे आणि लक्ष देणे. टू फिगर आउट मीन्स टू बी एबल टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम, म्हणजे एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे. टू पॉन्डर ओव्हर म्हणजे टू थिंक अबाउट सिरियसली, एखाद्या गोष्टीबद्दल सिरियसली विचार करणे. नेक्स्ट, टू बी ओव्हरवेल्म्ड बाय, याचा अर्थ होतो टू बी अफेक्टेड इमोशनली अफेक्ट होणे. आणि इन अ फ्लॅश मीन्स व्हेरी क्विकली, खूप पटकन. आणि नेक्स्ट आहे टू फाइंड अ सोलस मीन्स टू फाइंड कम्फर्ट अँड पीस, म्हणजे शांतता, कम्फर्ट, पीस जे आहे ते शोधणे. तर असा त्याचा अर्थ आहे. आता पुढील क्वेश्चन पाहूया आपण. आन्सर इन युअर ओन वर्ड्स. वाय डिड द नरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. नरेटरने डॉग्सची बार्किंग इग्नोर का केली? एक तर ही वॉज डीपली एन्ग्रॉस्ड इन रीडिंग, तो पुस्तक वाचण्यामध्ये खूप तल्लीन होता. दुसरं, ही वॉज यूज्ड टू द नॉईस अँड डिडंट फाइंड इट अलार्मिंग, आणि त्याला त्या नॉईसची, त्या आवाजाची, गोंधळाची सवय होती, त्याला काही ती धोक्याची सूचना वगैरे वाटली नाही. नेक्स्ट क्वेश्चन, वाय डिड मदर लंगूर मेक नो एफर्ट्स टू ग्रॅब हर बेबी. तर मदर लंगूरने आपल्या पिल्लाला असं पटकन उचलून घ्यायचा प्रयत्न का नाही केला? तर पहिलं रिझन आहे, शी ट्रस्टेड द नरेटर अँड सेन्स नो डेंजर. तिला नरेटरवर विश्वास होता आणि तिला कुठलीही असं धोका वाटला नाही नरेटरकडून. आणि दुसरं आहे, शी माईट हॅव बीन हेजिस्टंट ऑर स्केअर्ड नियर ह्युमन्स. कदाचित ती स्वतःच ह्युमन्सच्या जवळ, माणसांच्या जवळ जायला भीत असावी. पुढची एक्सरसाइज आहे अरेंज द इव्हेंट्स सिक्वेन्शियल ऑर्डर. तर डिरेक्टली आन्सर दिलेला आहे बघा. तर इथे डिरेक्टली आन्सर दिलेला आहे 6, 5, 3, 4, 10, 9, 12, 13, 7, 11, 2, 8, 1. तर या सिक्वेन्सने तुम्हाला अरेंज करायचे आहेत. क्वेश्चन तुम्हाला आपल्या टेक्स्टबुकमध्ये मिळून जातील. पुढील क्वेश्चन आहे शॉर्ट आन्सर्स एक्सरसाइज. व्हॉट वुड यू डू इफ यू फाइंड अन इंज्युअर्ड बर्ड. समजा तुम्हाला एखादा इंज्युअर्ड बर्ड भेटला, म्हणजे जखमी पक्षी आढळला, तुम्ही काय करा? इफ आय फाइंड अन इंज्युअर्ड बर्ड आय वुड जेंटली ब्रिंग इट होम. जर मला अशा प्रकारे बर्ड मिळाला इंज्युअर्ड, तर मी त्याला घरी घेऊन येईल. गिव्ह इट वॉटर अँड केअर, त्याला पाणी देईल, त्याची काळजी घेईल. आय वुड कन्सल्ट अ वेट इफ निडेड, जर गरज असेल तर त्याला एका वेटरनरी डॉक्टरकडे घेऊन जाईल. अँड रिलीज इट वन्स इट्स हेल्दी, आणि जेव्हा त्याची तब्येत चांगली होऊन जाईल तेव्हा त्याला मी पुन्हा वापस नेचरमध्ये सोडून देईल. व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नरेटर. नरेटरबद्दल तुमचं काय मत तयार होत आहे आपल्या लेसनवर? तर आन्सर आहे, द नरेटर इज काइंड, कंपॅशनेट अँड ब्रेव्ह. नरेटर खूप दयाळू आहे, कंपॅशन आहे, म्हणजे इतरांविषयी त्याच्या मनात करुणा आहे, आणि ब्रेव्ह सुद्धा आहे, आणि तो त्याच्यामध्ये हिंमत सुद्धा इतराला वाचवायची. ही केअर्स फॉर ॲनिमल्स अँड शोज एम्पथी अँड रिस्पॉन्सिबिलिटी इन हिज ॲक्शन. तो त्याला प्राण्यांची काळजी आहे, आपल्या ॲक्शनमधून तो एम्पथी आणि रिस्पॉन्सिबिलिटी
जबाबदारी जो आहे ती दाखवत आहे. पुढील एक्सरसाइज आहे पॅरेग्राफ रायटिंग. मदर चाइल्ड रिलेशनशिपवर एक पॅरेग्राफ लिहायचा होता. आपण 4-5 2-3 लाईन लिहिलेल्या आहेत बघा इथे. द मदर चाइल्ड इज स्ट्रॉंग अँड लव्हिंग. तर हे जे रिलेशन आहे मदर चाइल्ड बॉन्ड तो कसा असतो, स्ट्रॉंग आणि लव्हिंग असतो. अ मदर प्रोटेक्ट्स, नर्चर्स अँड स्टेज इमोशनली कनेक्टेड टू हर चाइल्ड. एक आई आपल्या बाळाला प्रोटेक्ट करते, त्याचं पालनपोषण करते आणि नेहमी इमोशनली त्याच्यासोबत कनेक्टेड असते. दुसरं आहे हेल्पिंग इंज्युअर्ड ॲनिमल्स. तर त्याबद्दल लिहायचं आहे आपल्याला. हेल्पिंग इंज्युअर्ड ॲनिमल शोज काइंडनेस. अशा प्रकारे जखमी प्राण्यांची मदत करणे ही दयाभाव आहे. आय वुड गिव्ह देम केअर, शेल्टर अँड मेडिकल अटेन्शन. जर असे जखमी ॲनिमल्स मला भेटले तर मी त्यांची काळजी घेईल, त्यांना राहायला जागा देईल, त्यांना मेडिकल अटेन्शन म्हणजे जे काही औषध प्रोव्हाइड करावं लागतात ते करील. अँड रिलीज देम आफ्टर रिकव्हरी. आणि रिकव्हरी झाल्यावर त्यांना पुन्हा मुक्त करेल. तर अशा प्रकारे मित्रांनो ही होती एक्सरसाइज आपल्या एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड लेसनची. आय होप तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर फार हेल्पफुल वाटले असणार. वाटले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.